नमस्कार. सह्याद्री धुळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकींचे आरक्षण या ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण 67 मतदारसंघाचं आरक्षण हे 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. तर 14 ते 17 ऑक्टोबर रोजी हरकते घेणार आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी तुम्हाला आता दिवाळीपूर्वीच पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 67 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघाचं आता आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. यामुळे खरी लढत ही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये होणार आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10 मतदारसंघ येतात. यापैकी राधानगरी तालुक्यातून राधानगरी, कौलव, सरवडे, राशिवडे, कसबा वाळवे हे मतदारसंघ येत आहेत. तर याचबरोबर भुदरगड तालुक्यातून गारगोटी, पिंपळगाव, शेनगाव, आकुर्डे व कडगाव पाडगाव हे मतदारसंघ. तर आजरा तालुक्यातून एक मतदारसंघ येत आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने या मतदारसंघावरून प्राबल्य राहिलेले आहे हे काँग्रेस पक्षाचे. यामुळे या निवडणुकीमध्ये या 10 पैकी जास्तीत जास्त मतदारसंघ कसे आपल्याकडे खेचण्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यशस्वी होतात हे पाहावे लागेल. कालच कूर येथे भाजपचा विजय संकल्प मेळावा झालेला आहे. या मेळाव्यात माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे याच भुदरगड तालुक्यातील असल्याने त्यांनी मेळाव्यामध्ये जाहीर केले की भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. यामुळे खऱ्या अर्थाने आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यामुळे या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी आपल्याकडे खेचते की महायुती खेचते याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.